हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आपण ओला नारळ सहसा इडली बनवली तर चटणी वगैरे बनवण्यासाठी घेऊन येतो आणि अर्धा नारळ वापरतो, अर्धा नारळ तसाच राहतो. तर उरलेल्या नारळाची आपल्याला जर दुसरी काही रेसिपी बनवायची असेल तर हा नारळ त्यातला अर्धा असा पूर्ण गोल जर आपल्याला पाहिजे असेल तर काय करायचं? मस्त नारळाची शेंडी काढून घ्यायची, गॅस पेटवून घ्यायचा, त्यावरती तो उरलेला नारळ ठेवून द्यायचा. नारळ सारखा थोडा थोडा फिरवत राहायचा की जेणेकरून सगळ्या बाजूने त्याला व्यवस्थित खालून शेक बसेल आणि जोपर्यंत फिरवायचा की नारळ कडेने थोडा थोडा अलगद निघत नाही तोपर्यंत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कंटिन्युअस मी त्याला खालून हिटिंग देत आहे आणि थोड्या वेळाने गॅस बंद करून टाकायचा. थोडासा तुम्ही पाहू शकता साईडने थोडा थोडा नारळ निघू राहिलेला आहे. त्याला पूर्णपणे नाही पण थोडासा थंड झाला की त्याच्यातलं नारळ आपल्याला अलगद चाकूच्या साहाय्याने काढता येतो. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशा अजून नवनवीन ट्रिक्स पाहायला मिळतील. तर त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. तुम्ही पाहू शकता नारळ पूर्णपणे अलगद निघलेला आहे आणि त्याला कुठेही कट गेलेला नाही, पूर्ण असं खोबरं निघलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? कमेंट नक्की करा. धन्यवाद.